नमस्कार बंधू भगिनींनो, मी आनंद क्षीरसागर आपलं खूप खूप स्वागत आहे. बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासमोर एका अशा विषयाबद्दल बोलणार आहे ज्या विषयाच्या अवतीभोवती भारताचा भूतकाळ, भारताचा वर्तमान काळ आणि भारताचं भविष्य हे या विषयाच्या अवतीभोवती फिरतं. हा विषय इतका महत्त्वाचा आहे की या विषयाच्या शिवाय आपण भारताचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय भवितव्य इमॅजिन करू शकत नाही, त्याची आपण कल्पना करू शकत नाही. बंधू भगिनींनो, आज मी ज्या विषयाबद्दल आपल्याशी बोलणार आहे तो विषय आहे ओबीसी जातीय जनगणना, भारताची सायलेंट रिव्होल्यूशन. म्हणजे ओबीसी समाजाची जातीय जनगणना ही भारताच्या भविष्यासाठी कशा पद्धतीने क्रांतिकारी बाब सिद्ध होऊ शकते आणि ती किती महत्त्वाची आहे या विषयाबद्दल मी आपल्याशी आज थोडासा एक संवाद साधणार आहे. आपण जर भारताचा इतिहास जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, भारताचा प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा आपण इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसून येतं की भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वेगवेगळ्या विचारांचा अखंड संघर्ष राहिलेला आहे. त्यामुळे भारताचा इतिहास हा वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक मूल्यांचा एक संघर्ष आहे. ती एक प्रकारची रस्सीखेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इंडिया इज नॉट जस्ट अ लँड ऑफ क्लास बॅटल्स बट इट इज अ लँड ऑफ क्लास वॉर्स. आता जेव्हा डॉक्टर आंबेडकर क्लास या संकल्पनेबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये हा अर्थ अभिप्रेत आहे. ते हे बोलू पाहत आहेत की भारतामध्ये जो समाज आहे तो चातुर्वर्ण पद्धतीने डिवाईड झालेला आहे, विभागला गेलेला आहे. कारण भारतामध्ये जो काही समाज आहे तो जाती व्यवस्थेमध्ये डिवाईड झाल्या कारणाने प्रत्येक जात ही आपल्यामध्येच एक वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक कास्ट हा एक आपल्या पद्धतीनेच एक क्लास आहे. या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये, या वेगवेगळ्या जातींमध्ये भारतामध्ये सततचा संघर्ष राहिलेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या जातींना आपल्या कंट्रोलमध्ये, आपल्या प्रभुत्वामध्ये, आपल्या इन्फ्लुएन्समध्ये कसं आणता येईल आणि त्यासाठी वेगवेगळ्या ज्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आंदोलनं, चळवळी भारतामध्ये झाल्या, जो काही संघर्ष भारतामध्ये झाला तोच भारताचा एक इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे भारताचा जो काही इतिहास आहे तो सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैचारिक मूल्यांचा एक सततचा रस्सीखेचाचा संघर्ष आहे. आता या भारताच्या संघर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आपण हे पाहतो की हा जो काही संघर्ष होतोय भारतामध्ये इतिहास काळापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, तो संघर्ष या एका मुद्द्याभोवती केंद्रीभूत आहे की कोणता धर्म, कोणती सामाजिक व्यवस्था, कोणती राजकीय व्यवस्था, कोणती आर्थिक व्यवस्था, कोणती वैचारिक व्यवस्था भारतातल्या बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजावर आपला प्रभुत्व गाजवेल, आपला अधिकार गाजवेल, आपली अधिसत्ता गाजवेल. कारण हा जो ओबीसी समाज भारतामध्ये आहे, जो चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये क्षुद्र मानला गेलेला आहे आणि क्षुद्र असल्यामुळे त्याला हिणकस आणि कमी दर्जा मिळालेला आहे समाजामध्ये, हा समाज बहुसंख्य असल्या कारणाने या ओबीसी समाजावर आपलं अधिराज्य कसं राहील, आपला अधिकार कसं राहील, आपला अंकुश कसा राहील, यासाठी भारतातलं जे काही आजपर्यंतचं सामाजिक, राजकीय संघर्ष आपण पाहतो तो पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेला आपल्याला दिसतोय. आता या ओबीसी समाजाचं एवढं महत्त्व का आहे तर हा समाज बहुसंख्य आहे आणि हा समाज भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देतोय. हा जो ओबीसी समाज आहे तो भारताचा श्रमिक समाज आहे. भारताचं श्रमिक जीवन हे ओबीसी समाजाच्या शिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही, त्याची कल्पना करू शकत नाही. त्याचबरोबर भारतातलं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जीवन हे सुद्धा आपण ओबीसी समाजाच्या शिवाय इमॅजिन करू शकत नाही, त्याची कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून हा ओबीसी समाज इतका महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच भारतामध्ये सततचा एक संघर्ष, रस्सीखेच चालू असलेली आपण पाहतो. एवढं असूनही, हा ओबीसी समाज एवढ्या मोठ्या संख्येत असूनही, बहुसंख्य असूनही, हा समाज भारतामध्ये पूर्वापार सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या हा मागासलेला राहिलेला आहे. जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो की ह्या समाजाच्या या मागासलेपणाचं कारण काय,
तेव्हा माझ्यासमोर काही कारणं उभी राहतात आणि त्या कारणांची एक साधक बाधक चर्चा करण्याचा मानस मला इथं व्यक्त करायचा आहे आणि म्हणूनच आपण या विषयाबद्दल एक एक चर्चा करणार आहोत. हा विषय आपण थोडासा समजून घेणार आहोत. ओबीसी समाज हा भारतामध्ये पूर्वापार हजारो जाती आणि उपजातींमध्ये डिवायडेड असलेला समाज समूह आहे. हा जो ओबीसी समाज आहे त्याचं जर आपण एक सामाजिक आणि राजकीय अस्तित्व भारतामध्ये पाहिलं इतिहास काळापासून ते आजपर्यंत, हे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की हा जो समाज आहे त्याचं जे एक स्वतंत्र सामाजिक वैचारिक सांस्कृतिक जे एक अस्तित्व आहे, अस्मिता जी आहे ती आजपर्यंत तयार होऊ शकलेली नाही. ही अस्मिता आजपर्यंत तयार होऊ शकलेली नाही आणि जेव्हा जेव्हा ह्या अस्मितेला तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, स्वतंत्र ओबीसींची अस्मिता, एक स्वतंत्र अस्तित्व, एक स्वतंत्र संघटन जेव्हा जेव्हा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तेव्हा त्याला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या धार्मिक संघटनांनी, चळवळींनी त्याला मोडून काढण्यात आलं, त्याला रिप्रेस करण्यात आलं, त्याला दडपून टाकण्यात आलं. हे असं का? कारण भारतातलं जे काही प्रस्थापित राजकारण जे आहे, मग ते कुठल्याही राजकीय पक्षांचं असेल, ते ओबीसींच्या रिप्रेशनवर, त्यांच्या दमनावरच उभं आहे, हे इथं अगदी स्पष्ट दिसून येतं. जर आपण राजकीयदृष्ट्या विचार केला आणि आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा ओबीसी समाजाबद्दलचा जर आपण एक रोख पाहिला, त्यांची ओबीसी समाजाबद्दलची भूमिका पाहिली, तर आपल्याला दिसून येतं की हा जो पॅटर्न आहे हा सगळीकडे आपल्याला कॉमन दिसून येतो. उदाहरणार्थ, काँग्रेस प्रणित स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचं जे राजकारण काँग्रेस पक्षाचं राहिलेलं आहे, त्या काँग्रेसी राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजाला नेहमीच हिंदू मानलेलं आहे आणि हिंदू मानल्यामुळे ओबीसी समाजाचं हिंदू धर्मातलं जे एक चातुर्वर्णातलं जे एक शूद्र स्थान आहे, जे हीन स्थान आहे आणि त्यांच्या त्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय हीन स्थानाचा वापर करून, ओबीसींच्या ह्या हीन स्थानाचा वापर करून काँग्रेसने आजपर्यंत आपलं राजकारण हे उभं केलेलं आहे. जरी काँग्रेस पक्ष स्वतःला सेक्युलर मानत असेल किंवा धर्मनिरपेक्ष मानत असेल, तरीही काँग्रेस पक्षाचे जे खरे सामाजिक आणि राजकीय जे नेतृत्व राहिलेलं आहे ते नेहमीच सवर्ण, प्रस्थापित, शेठजी, भटजी, जमीनदार वर्गातून आलेला आपण पाहतो. आणि हा जो पॅटर्न आहे काँग्रेस पक्षाचा, तो आपण स्वातंत्र्यपूर्व काळात पण पाहतो आणि स्वातंत्र्यानंतर आजही आपण तो पाहतो. त्यामुळे ओबीसी समाजाचं वैचारिक, सामाजिक एक सांस्कृतिक प्रबोधन होईल, त्याची एक स्वतंत्र वैचारिक अस्मिता तयार होईल, संघटन तयार होईल, हे काँग्रेसमधल्या सवर्ण नेतृत्वाला कधीही मान्य नव्हतं आणि त्याला त्यांनी नेहमी विरोध केलेला आहे. आणि आपण त्यामुळे पाहतो की काँग्रेस पक्षामध्ये ओबीसी समाजाच्या स्वतंत्र अस्मितेबद्दल, स्वाभिमानी अस्मितेबद्दल कोणतीही भूमिका घेतली जात नाही. महाराष्ट्रातलं जे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण आहे ते ह्याच्यापेक्षा काही वेगळं आहे असं अजिबात नाही. त्याचबरोबर जर आपण दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित जनसंघ किंवा भाजप या पक्षांचा जर आपण ओबीसीबद्दलचा जर एक अप्रोच लक्षात घेतला, तर आपल्याला दिसून येतं की भाजप या राजकीय पक्षाने ओबीसी समाजाला तुमची हिंदू व्यतिरिक्त दुसरी कुठली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळखच नाही, आयडेंटिटीच नाही, हा खोटा प्रचार आजपर्यंत ओबीसींच्या मनामध्ये, डोक्यामध्ये केलेला दिसून येतो. ह्याच्यामुळे होतं असं की हा जो ओबीसी समाज आहे तो भाजप प्रणित जातीयवादी, धार्मिक कट्टरतावादी, सामाजिक, सांस्कृतिक विचारांचा वाहक बनतो. ठीक आहे. 1990च्या दशकामध्ये जेव्हा मंडल कमिशनची चळवळ भारतात सुरू झाली, तेव्हा या रिपोर्टच्या माध्यमातून ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक जी एक मागासलेपणाची जी स्थिती आहे ती या समाजाच्या समोर येऊ नये आणि या समाजाचं प्रबोधन होऊ नये, या समाजामध्ये एक आपली स्वतःची जाणीव तयार होऊ नये, स्वतंत्र एक जागृती तयार होऊ नये, यासाठी भाजप आणि भाजप प्रणित संघटनांनी राम जन्मभूमीचं आंदोलन हे ओबीसी समाजाच्या माथी मारलं आणि ओबीसी समाजाची जी एक नुकतीच स्वतंत्र स्वाभिमानी जी एक ओळख राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जी उभी राहत होती, तिचा गळा घोटला गेला, तिला फुलण्याच्या अगोदरच मारण्यात आलं. हे झालं काँग्रेस आणि भाजपच्या संदर्भामध्ये. इथं मला हे देखील म्हणावं लागतं की डाव्या विचारांचे जे पक्ष भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा त्यांच्या ज्या सामाजिक, राजकीय संघटना ज्या आहेत त्या देखील ओबीसी समाजाच्या प्रश्नांना यशस्वीरित्या हाताळण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्याचं जर आपण एक कारण पाहिलं की डावे
संघटना आणि त्यांच्या राजकीय पक्ष चळवळी का बरं इथं कमी पडले, तर आपल्याला असं दिसून येतं की डाव्यांचा जो एक पॉलिटिकल करेक्टनेस जो आहे तो इथे आपल्याला इथं दिसून येतो. उदाहरणार्थ, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि प्रोलेटॅरिएट समाजाच्या चळवळीमध्ये फूट पडू नये म्हणून जातीचा जो प्रश्न आहे, जो जात संदर्भ जो आहे, सामाजिक जे जातीचं वास्तव आहे, ते डाव्या चळवळीच्या संघटनांनी, पक्षांनी नेहमी दुर्लक्ष केलं, त्याला बगल दिली. आणि हे जे पॉलिटिकल करेक्टनेस आहे ते डावे पक्ष आजपर्यंत करत आले आणि त्याचा एक आउटपुट, त्याचा एक परिणाम डाव्या पक्षांच्या आणि त्यांच्या संघटनांच्या सामाजिक आणि राजकीय पिछेहाटीमध्ये आपल्याला दिसून येतो. दुर्दैवाने डॉक्टर आंबेडकरांचं जे वाक्य आहे की कास्ट सिस्टम इज नॉट जस्ट अ डिव्हिजन ऑफ लेबर बट इट इज ऑल्सो अ डिव्हिजन ऑफ लेबरर, म्हणजे जाती व्यवस्था ही फक्त श्रमाची विभागणी नसून ती श्रमिकांची सुद्धा विभागणी आहे. हे ढळढळीत भारतीय समाजातलं सामाजिक वास्तव हे डाव्या पक्षांनी सपशेलपणे दुर्लक्ष केलं आणि त्याची किंमत आज डाव्या पक्षांच्या संपूर्ण भारतामध्ये जी एक पिछेहाट झालेली दिसून येते, त्याच्यामध्ये आपण त्याचं पर्यावसान झालेलं पाहतो. दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर शिवसेना, मनसे ह्यांच्यासारखे मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता ह्याचं जे एक सांस्कृतिक राजकारण जे पक्ष महाराष्ट्रात करत आलेले आहेत, ह्या दोन्ही पक्षांचं जे काही राजकारण आहे, जे ते रस्त्यावरचं राजकारण असं म्हणतात की रस्त्यावर आमचे कार्यकर्ते उतरून आमचं राजकारण करतात, हा जो एक अप्रोच शिवसेना, मनसे या पक्षांचा दिसून येतो, हे पक्ष देखील ओबीसी समाजाच्या ताकदीवरच अवलंबून आहेत. या पक्षांचे कार्यकर्ते, मतदार, पदाधिकारी, शिवसेना, मनसे या दोन्ही पक्षांचे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजातून येतात. असं असूनही जेव्हा ओबीसी समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक हक्कांचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा हे दोन्ही पक्ष पिछेहाट घेताना आपण पाहतो. दोन्ही पक्ष ओबीसी समाजाला आपल्या वैचारिक आणि राजकीय गुलामगिरीमध्ये ठेवूनच आपलं जे एक मराठी अस्मितेचं आणि मराठी भाषेचं, मराठी माणूस हे जे राजकारण ढकलू पाहत आहेत, ह्याच्यामध्ये हे दोन्ही पक्ष ओबीसींची पूर्णपणे फसवणूक करत आहेत, पूर्णपणे त्यांची एक धूळफेक करतायत हे आपण पाहतो. आणि हे दोन्ही पक्षांनी ही काळजी नेहमी घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं एक स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र एक अस्मिता उभी राहू नये, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या. मला इथं दुर्दैवाने हे देखील सांगावंसं वाटतं की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारा जो रिपब्लिकन पार्टीसारखा पक्ष जो आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तो देखील ओबीसींच्या प्रश्नांना हाताळण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेला आहे. आणि ह्याचं कारण आपण पाहतो की हा जो काही पक्ष आहे हा संघटित नाही आहे. भारतामध्ये 200हून जास्त रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये एकी नाही आहे. त्याचबरोबर ज्या दलित राजकीय चळवळी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जातीचं, अतितटीचं, हेवेदाव्यांचं राजकारण आपण पाहतो. आणि ह्याच्यामुळे हे जे काही पक्ष आहेत ते देखील ओबीसींच्या प्रश्नाला हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सगळ्या पक्षांच्या एकंदरीत ट्रीटमेंटमुळे ओबीसी समाजाचं कसं एक नुकसान आजपर्यंत ओबीसी समाजाला सहन करावं लागलेलं आहे हे आपण पाहिलं की ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या ह्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे ओबीसी समाजाची, जो भारतातला बहुसंख्य समाज आहे, जो महाराष्ट्रातला बहुसंख्य समाज आहे, त्याची स्वतंत्र सामाजिक एक ओळख, एक स्वाभिमानी ओळख, अस्तित्व, अस्मिता उभी राहू शकलेली नाही आहे. आणि ह्याचं कारणच हे आहे की ह्या सगळ्या पक्षांनी ओबीसी समाजाला गृहीत धरलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गृहीत धरण्यामुळेच ओबीसी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मागे राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा आणि ह्या सगळ्या पैलूंचा जर आपण एक आढावा घेतला तर आपल्याला हे देखील लक्षात येतं की ह्या समस्यांवर, ओबीसी समाजाच्या समस्यांवर ओबीसी समाजाची जातीय जनगणना ही किती महत्त्वाचा मुद्दा आहे, किती एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे, ह्याची पण आपण आता थोडीशी माहिती करून घेणार आहोत. 2021मध्ये भारतामध्ये दर 10 वर्षामध्ये जशी जनगणना होते तशी जनगणना होणार आहे. ही जनगणना इतकी महत्त्वाची असते, कोणत्याही समाजाची जनगणना ही इतकी महत्त्वाची असते की त्या जनगणनेमध्ये त्या समाजातल्या वेगवेगळ्या समाज समूहांची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक
शैक्षणिक काय स्थिती आहे आणि त्या समाजातल्या स्त्रियांची काय स्थिती आहे, तरुणांची काय स्थिती आहे, मुलांची काय स्थिती आहे, ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांची काय स्थिती आहे, ह्याची एक आकडेवारी समोर येते. आणि ही आकडेवारी इतकी महत्त्वाची असते की त्या देशाच्या सरकारी योजनांमध्ये, त्यांच्या उपायांमध्ये, योजनांमध्ये, पॉलिसीजमध्ये, स्कीम्समध्ये या आकडेवारीचा उपयोग होतो. त्यामुळे कोणत्याही समाजाच्या विकासाच्या ध्येय धोरणाचा पाया, कोणत्याही समाजाच्या विकासाचा पाया हा त्या समाजाची जी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जी आकडेवारी आहे, डेटा जो आहे त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणजे आपण हे पाहू शकतो की एव्हरी डेव्हलपमेंट प्रोसेस इज अ डेटा ओरिएंटेड. डेटा इज अ सेंट्रल प्रिरिक्विसिट फॉर एनी डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी. त्यामुळे ओबीसी समाजाची जातीय जनगणना ही त्यासाठी इतकी महत्त्वाची आहे. दुर्दैवाने ओबीसी समाजाची शेवटची जातीय जनगणना ही भारतामध्ये 1931मध्ये करण्यात आली. म्हणजे ओबीसी समाज हा साधारण 90 वर्ष झाले त्याची स्वतःची जातीय लोकसंख्या किती आहे या माहितीपासून पारखा राहिलेला आहे. जेव्हा 1931मध्ये ओबीसीची जातीय जनगणना करण्यात आली तेव्हा हे आढळून आलं की ओबीसी समाजाची भारतामध्ये लोकसंख्या ही साधारण 50%हून जास्त आहे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक 2 माणसांपैकी 1 माणूस हा ओबीसी समाजातला आहे. आता आज भारत सरकार आणि राज्य सरकार, महाराष्ट्रातलं राज्य सरकार जे ओबीसींच्या बद्दल वेगवेगळ्या पॉलिसीज तयार करत आहे, सरकारी योजना आणि ध्येय धोरणं तयार करत आहे, त्या पॉलिसीज, ती ध्येय धोरणं तयार करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ज्या काही ओबीसींची आकडेवारी वापरत आहे ती आकडेवारी 1931च्या जातीय जनगणनेची आहे. म्हणजे साधारण 90 वर्ष जुनी आकडेवारी भारत सरकार आणि राज्य सरकार ओबीसींच्या बाबतीमध्ये वापरताना आपण पाहतो. आता जर एखाद्या समाजाची 90 वर्ष जुनी आकडेवारी जर भारत सरकार आणि केंद्र सरकार वापरत असेल, राज्य सरकार वापरत असेल, तर त्या पॉलिसी मेकिंगमध्ये त्या आकडेवारीचा वापर करून ज्या काही पॉलिसीज तयार होणार आहेत, ज्या काही योजना तयार होणार आहेत, ज्या काही स्कीम्स तयार होणार आहेत, त्या देखील सदोष असण्याची, फॉल्टी असण्याची दाट शक्यता आपण इथं पाहतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सरकार आज भारतामध्ये आलेली आणि गेलेली आपण पाहतो. तसंच महाराष्ट्रात सुद्धा आलेली आणि गेलेली पाहतो. पक्ष कोणतेही असतील, राजकीय पक्ष कोणतेही असतील, त्यांची विचारधारा कोणतीही असेल, परंतु हे सगळ्या राजकीय पक्षांचं एक धोरण मात्र कॉमन आहे की ओबीसींची राष्ट्रीय स्तरावरची जातीय जनगणना होऊ देऊ नये. आणि ह्या सर्व राजकीय पक्षांचा जो एक ओबीसी विरोध जो आहे, ओबीसी समाजाबद्दलचा जो एक राजकीय विरोधाची जी भूमिका आहे ती इतकी स्पष्ट आहे की याच भारतामध्ये, याच देशामध्ये दर 5 वर्षांनी जनावरांची लोकसंख्या होते. की या भारतामध्ये गायी किती आहेत, म्हशी किती आहेत, शेळ्या किती आहेत, मेंढ्या किती आहेत, उंट किती आहेत, इतकंच काय, डुकरं किती आहेत, ह्याचीसुद्धा मोजदाद भारत सरकार दर 5 वर्षांनी नियमित करतं. ह्या जनावरांची लोकसंख्या भारतात आणि महाराष्ट्रात किती आहे ह्याची संपूर्ण मोजदाद या देशामध्ये ठेवली जाते. त्याची अपडेटेड आकडेवारी या देशामध्ये ठेवली जाते. परंतु माणसांसारखा माणूस असलेला आणि या भारताच्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक समाज जीवनामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान देणारा जो ओबीसी समाज आहे, ज्याच्याशिवाय भारत आणि महाराष्ट्राचं सामाजिक जीवन आपण कल्पना करू शकत नाही, त्या समाजाची मात्र जी काही जातीय जनगणना जी आहे, जी आकडेवारी आहे, ती मात्र अपडेटेड केली जात नाही. ह्याच्यातूनच आपण पाहतो की ह्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा जो ओबीसी विरोध जो आहे तो किती प्रखर आहे, तो किती स्पष्ट आहे, तो दिसून येतो. आता आपल्याला हा प्रश्न पडतो की जर असं असेल तर मग हे राजकीय पक्ष ओबीसीची जातीय जनगणना का करत नाहीत? मला असं वाटतं की ह्या सर्व राजकीय पक्षांना ही भीती वाटत असेल की जर ओबीसी समाजाची जातीय जनगणना जर झाली आणि ह्या ओबीसी समाजाला आपली संख्या किती आहे आणि ती कुठल्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर आपल्या समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय स्थिती काय आहे ह्याचं जेव्हा भान लक्षात येईल तेव्हा हा समाज संघटित होईल, त्याच्यामध्ये एक स्वाभिमान तयार होईल, त्याच्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व तयार होईल, त्याची एक वैचारिक, सांस्कृतिक प्रबोधनाची एक भूमिका तयार होईल, तो एक सक्षम असा एक समाज तयार होईल. आणि तो जो तयार झाला तर ह्या सर्व राजकीय पक्षांना तो प्रश्न विचारेल, या सर्व राजकीय पक्षांना तो जबाबदार ठरवेल, ह्याची भीती या सर्व राजकीय पक्षांना वाटते. आणि म्हणूनच ओबीसी समाजाची जी जातीय जनगणनेची मागणी आहे ती आजपर्यंत या भारतामध्ये झालेली आपण आपल्याला दिसत नाही.
बंधू भगिनींनो, कोणत्याही देशाच्या प्रगतीचा किंवा अधोगतीचा आलेख हा त्या समाजातल्या बहुजन आणि बहुसंख्य समाजाच्या स्थितीवर अवलंबून असतो. भारताच्या बाबतीमध्ये विचार केला तर भारताच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीचा आलेख हा बहुजन ओबीसी समाजाच्या प्रगतीवर अवलंबून आहे. जर ओबीसी समाज भारतामध्ये मागासलेला राहिला तर हा भारत आणि हा महाराष्ट्र कधी प्रगती करू शकत नाही. जर ओबीसी समाजाची प्रगती झाली, हा जो बहुसंख्य असलेला ओबीसी समाज जर प्रगतीपथावर असेल तर आणि तरच या भारताची आणि या महाराष्ट्राची प्रगती आपण करू शकतो, अन्यथा ती होऊ शकत नाही. म्हणून ओबीसी समाजाची जातीय जनगणना ही भारताची खऱ्या अर्थाने एक सायलेंट रिव्होल्युशन बनू शकते आणि ती जर झाली तर भारताच्या भविष्यासाठी आपण एक चांगली सक्षम अशी एक परिस्थिती, एक चांगली एक सिच्युएशन आपण तयार करू शकतो, ज्याच्या आधारे भारताचा जो आर्थिक विकास आहे, सामाजिक विकास आहे, शैक्षणिक विकास आहे, तो आपण झपाट्याने करू शकतो. जाता जाता मला आपल्याला एकच वाक्य इथं सांगायचं आहे की विक्टर युगो या विचारवंताचं खूप सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो की नो पॉवर इन दिस वर्ल्ड कॅन स्टॉप द आयडिया हुज टाईम हॅज कम. म्हणजे या जगातली कोणतीही ताकद तो विचार थांबवू शकत नाही, ज्या विचाराची वेळ आज आली आहे. ओबीसी समाजाची जातीय जनगणना होणं ही आज काळाची गरज आहे आणि हा विचार आणि या विचाराची वेळ आज या समाजामध्ये आली आहे आणि ह्या समाजातली कोणतीही ताकद ओबीसी समाजाच्या ह्या विचाराला थांबवू शकत नाही, थोपवू शकत नाही. अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो की आपण सुद्धा या विषयावर जास्तीत जास्त चर्चा करावी, आपल्या मित्रपरिवारासोबत, कुटुंबासोबत चर्चा करावी, जेणेकरून हा जो विषय आहे तो आपल्याला अजून खोलात, अजून डीपमध्ये लक्षात येईल. धन्यवाद.